गोंदवले बुद्रुकच्या शिवराज कॉलनीतील गटाराचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे। वर्षानुवर्ष तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिक हैराण झालेत। आता या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट आंदोलनाचा हत्यार उपसलाय। शिवराज कॉलनीमध्ये साचलेल्या गटाराच्या पाण्यामुळे अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। वारंवार तक्रारी करून प्रशासनानं सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। संतप्त नागरिकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याकडे धाव घेतल्यानंतर मनसे मैदानात उतरली। पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात खोरे घेऊन स्वतः गटाराची स्वच्छता केली आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार पाठपुरावा सुरू केला। मात्र तरीही संबंधितांचा याकडे कानाडोळा होत असल्यानं मनसेनं ठिय्या आंदोलनाची तयारी केली। मनसेच्या या आंदोलनाचा धसका घेत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, प्रशासक सरपंच जयप्रकाश कट्टे, संजय माने, ग्रामपंचायत अधिकारी संतोष कुमार माळवे तसेच प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शिवराज कॉलनीची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांशी चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र आश्वासनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यानं मनसे पुन्हा आक्रमक झाली। 25 ऑगस्टपर्यंत प्रश्न सोडवण्याची मुदत देण्यात आली होती, पण मुदत संपली तरी प्रशासनाकडून ठोस हालचाल नाही। आता मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देत अंतिम इशारा दिलाय। शिवराज कॉलनीतील गटार आणि तुंबलेल्या नाल्याचा प्रश्न तातडीनं मार्गी न लागल्यास येत्या 7 सप्टेंबर पासून थेट प्रश्न निकाली लागेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा मनसेने दिलाय। आता प्रशासन तातडीनं जागा होणार का, की शिवराज कॉलनीतील नागरिक आणि मनसे रस्त्यावर उतरून आंदोलनाचा बिगुल फुंकणार याकडे आता संपूर्ण गोंदवलेकरांचं लक्ष लागलंय। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।